मराठवाडा उमरग्यात डेंग्यू आजाराने 2 मुलांचा मृत्यू, दोघांचीही मृत्यूची झुंज ठरली अयशस्वी. उमरगा शहरातील 12 वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यू आजाराने शनिवारी ता 31 ऑगस्ट पहाटे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. उमरगा जी धाराशिव उमरगा शहरातील 12 वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यू आजाराने शनिवारी ता 31 पहाटे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 दिवसापूर्वी तंत्रशिक्षणाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शहरातील पतंगे रोड भागात राहणारा सत्यजित हनुमंत देशमुख वय 12 वर्ष हा स्वामी विवेकानंद शाळेत 6वी वर्गात होता. 24 ऑगस्टला घशात त्रास होत असल्याने त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी प्रथमोपचारासाठी औषधे दिली होती. 2 दिवसात त्याला बरे वाटले, परंतु 26 ऑगस्टला रात्री त्रास जाणवू लागल्याने पुन्हा उपचारासाठी नेण्यात आले. 27 ऑगस्टला सकाळी डेंग्यूच्या तपासणीत तो पॉझिटिव्ह आल्याने तातडीने सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टराने तपास अंती प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते. अतिदक्षता विभागात 4 दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने शनिवारी ता 31 ऑगस्ट पहाटे सत्यजितचा मृत्यू झाला. दुपारी शहरातील सार्वजनिक वैकुंठधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शहरातील मदनानंद कॉलनीत राहणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक शिवाजी साळुंखे यांचा मुलगा ओम वय 18 वर्ष हा पुणे येथे तंत्रशिक्षण महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिक्षण घेत होता. सुट्टीच्या निमित्ताने तो उमरग्यात आला होता. तापीमुळे अस्वस्थ वाटू लागल्याने 22 ऑगस्टला शहरातील खाजगी रुग्णालयात ओमला दाखल करण्यात आले. तपासणीत तो डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने 24 ऑगस्टला सोलापूरला उपचारासाठी दाखल करण्यात आले. 2 दिवस प्रकृती बरी होती, मात्र अचानक 26 ऑगस्टला अतिदक्षता विभागातच कोमात गेला. दुर्दैवाने 29 ऑगस्टला सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ओम हा एकुलता एक मुलगा होता. प्रशासन कोमात. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने घाणीचे प्रमाण वाढले आहे. डासांची संख्या वाढल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच केल्या जात नाहीत. शहरातील खाजगी रुग्णालय असली तरी योग्य वेळी चांगल्या उपचाराची हमी मिळत नाही. खाजगी रुग्णालयाकडून डेंग्यूच्या रिपोर्टची माहिती वेळेत सरकारी रुग्णालयाकडे दिली गेली नाही. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला पालिकेला शहर स्वच्छतेबाबत पत्रव्यवहार केला आहे. डेंग्यूने 2 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली. संबंधित रुग्णालयाने सरकारी रुग्णालयाला या गंभीर घटनेची अधिकृत माहिती पोचवली नाही. खाजगी रुग्णालयाला गंभीर आजाराच्या घटना तातडीने कळवण्याची सक्त सूचना दिलेली आहे. डॉक्टर कोमल जाधव, वैद्यकीय अधीक्षक. सकाळ ऑनलाईन सेवा isakal.com च्या माध्यमातून सदरील वृत्त आपण आपल्या दर्शक प्रेक्षकांसाठी सादर करत आहोत. अत्यंत गांभीर्याची आणि फार दुर्दैवी अशी घटना आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो. सदरील वृत्त हे जनितार्थ जारी करत आहोत आपण. सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे की कुठल्याही ऐकीव किंवा वाचीव माहितीच्या आधारे गहाळ गाफील राहू नका आणि ताबडतोब
कुठलीही लक्षणं दिसली तर आपल्या जवळील सार्वजनिक आरोग्य सेवेशी संपर्क करा आणि त्यांच्या दिशानिर्देशानुसार पुढचा जो काही ते सांगतील तशा